आपल्या या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसापासून आपण ही गणिताची मोफत सिरीज यूट्यूबला टाकत आहोत आणि त्या सिरीजमध्ये आतापर्यंत आपण अनेक घटकांवर प्रकाश टाकला, अनेक घटक आपण पाहिलेत. आता त्यातला जे घटक आपण कंटिन्यू आपला चालू होता तो म्हणजे सरळ रूप देणे, आणि हा सरळ रूप देणे हा जो भाग आहे तो भाग आपण या ठिकाणी आता कंटिन्यू करणार आहोत. पहा, सरळ रूप देणे यामधला पहिला व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सरळ रूप देण्याचे दोन भाग सांगितलेले आहेत की सरळ रूप देत असताना दोन भाग आपल्याला प्रामुख्याने पाहायला भेटतात. एक असा भाग की जो व्ही बॉडमॉस या मेथडवर आधारलेला आहे, आणि दुसरा जो आहे तो आपला काय फॉर्म्युला म्हणजे जे सूत्र आहेत आपले त्या सूत्राच्या बेसवर आधारलेला आहे. ठीक आहे. सरळ रूप देत असताना पहिला आपला काय कंचे भागू बेव यावर आधारलेला भाग की जो आपण व्यवस्थित आणि प्रॉपरली पाहत आहोत. त्यातला काही भाग आपण यूट्यूबला टाकलेला आहे. दुसरा आहे आपला कोणता सूत्र पद्धतनं किंवा जे फॉर्म्युलेज आहेत त्या सूत्रांच्या सहाय्यानं एखाद्या इक्वेशनला किंवा एखाद्या समीकरणाला कसं सोडवायचं, तर तो सुद्धा भाग आपला आहे सरळ रूप देण्यामध्ये. तर हे दोन भाग आपण या ठिकाणी व्यवस्थित आणि विस्तृतपणे पाहणार आहोत. तर व्ही बॉडमास म्हणजेच कंचे भागू बेव यासमोर हा व्ही आलेला आहे, बाकी काहीच नाही. आणि हा जो व्ही आहे त्या व्हीचा अर्थ होते काय रेगी कंस. मराठीमध्ये आपण काय म्हणतो रेगी कंस म्हणतो. आणि रेगी कंस म्हणजे काय होते की एखाद्या संख्येच्या वर किंवा एखाद्या गणितीय प्रक्रियेच्या वर काय आला जर ही रेषा आली, उभी रेषा आली, त्याला बार आपण म्हणतो. याचा साधा सरळ अर्थ असा आहे की सर्वात पहिले ही प्रोसेस तुम्हाला करणं आहे. ओके. तर व्ही बॉडमास मध्ये आपण आतापर्यंत चार प्रकारचे काय पाहिले होते, प्रकार पाहिले होते, आणि त्या पुढचे प्रकार आपण आता समजून घेणार आहोत. ठीक आहे. जाऊया आपण पाहू आता पुढचे प्रकार कसे आहेत. आता आपण हे उदाहरण समजून घेऊया. या उदाहरणामध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्यायचं आहे. आणि सरळ रूप देत असताना आपला जो पहिला भाग आहे कोणता कंचे भागू बेव, त्यातले आपण चार प्रकार समजून घेतलेले आहेत की जो आपण पहिला भाग म्हणून यूट्यूबला टाकलेला आहे. तो पाहिल्यानंतर तुम्ही या इथून सुरुवात करू शकता. पहा, टाईप 5वा. याच्यात आपल्याला काय दिलं 4 प्लस ब्रॅकेट दिला आहे. हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटला आपण काय म्हणतो चौकोनी ब्रॅकेट म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट. हा जो आहे ह्याला आपण वर्तुळ ब्रॅकेट म्हणतो किंवा वर्तुळ कंस म्हणतो. आणि एक आणखी असतो त्याला महिरूपी कंस म्हणतो आपण, याले कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. असे ब्रॅकेट राहतात. तर याचा या ब्रॅकेटचा अर्थ काय होता की हा जो वर्तुळ कंस आहे तो सर्वात लहान ब्रॅकेट आहे, म्हणजे तो पहिले सॉल्व्ह करावा. दुसरा आहे स्क्वेअर ब्रॅकेट, त्याच्यानंतर मग स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह करावा. आणि तिसरा असते आपला कर्ली ब्रॅकेट, तो त्याच्यानंतर सॉल्व्ह करावा. अशा स्टेप बाय स्टेप असतात. म्हणून आपण काय करणार, जर तुम्हाला ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट दिसू राहिला, हा ब्रॅकेट आहे एवढा आणि या ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आहे, तर सर्वात पहिले आपण त्या ब्रॅकेटला सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. बाकी काही एक करायचं नाही आहे. इक्वल टू साईन मी या ठिकाणी देतो, इक्वल टू 4 प्लस 5 ॲज इट इज. आणि हा ब्रॅकेट आपला जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो जसा तसा ठेवतो मी. आता हा 6 प्लस 3 हे सुद्धा ॲज इट इज. हा जो सर्कल ब्रॅकेटच्या अंदर प्रोसेस आहेत त्या प्रोसेस आपल्याला करणं आहेत. मग प्रोसेस करत असताना काय सांगितलं, पहिली स्टेप सांगितलं तुम्हाला की सर्वात पहिले बार असेल तर तो पहा, बार म्हणजे रेगी कंस, नंतर ब्रॅकेट, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. ह्या स्टेपनं तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे उदाहरण. मग आता तुमच्यासमोर हे उदाहरण आहे आणि याला सॉल्व्ह कसं करायचं तर ते आपण आता या ठिकाणी निश्चित समजून घेऊ शकतो की इथं हा गुणाकार आहे आणि हा काय भागाकार आहे. तर सुरुवातीला तुम्ही भागाकार गुणाकार ह्या दोन्ही ज्या स्टेप्स आहेत, दोन्ही ज्या प्रोसेस आहेत त्या एकाच वेळी करू शकता. त्याच्यामुळे हा -8 ॲज इट इज ठेवायचा, प्लस 9 × 3, 9 गुणिले 3 करा, 9 किती झाले 27 झाले, तर इथं 27 लिहून टाका. ओके. पुढे आता या 7 आपल्याला 42 भागायचा, हा चिन्ह जे आहे मायनसचा ॲज इट इज लिहून टाका. 7 भागा 42, 7 सकम 42.
मायनसचा साईन कोण आला? कारण की आपल्याला माहित आहे की ह्या दोन संख्येमध्ये भागाकार आहे आणि भागाकार करत असताना किंवा गुणाकार करत असताना आपण नियम शिकलो की एकदा जर मायनसचं चिन्ह आलं तर तो भागाकार काय असतो? मायनस असतो. मग इथं एकदाच येलाय मायनसचं चिन्ह म्हणून हा मायनस. आणि 7 आपण जर 42ला भागलं तर 7 सकम 7 एक 7 7 सकम 42 होतात. म्हणजे याचं उत्तर येते, याचं जे आन्सर आहे ते किती येते? 6 येते. म्हणून आपण इथं 6 मेन्शन केलं. ओके, हा ब्रॅकेट कम्प्लीट झाला. हा इथं आपण दोनच प्रोसेस केल्या, पहिले गुणाकार केला आणि हा भागाकार केला. आता परत आपण पुढे जाणार आहोत एक स्टेप फास्ट. 4 + 5 इन द ब्रॅकेट, हा 6 + 3 ॲज इट इज. इथे याला सॉल्व्ह करू आपण. आता हे -8 आहेत, हे 27 आहेत. 27 मधून 8 गेले, 27 मधून 8 गेले तर ते उरले किती? 19. ओके, एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, असं असेल. एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, तर अशावेळेस आपण काय करतो? दोघांची करतो वजाबाकी, चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं देत असतो. तर मोठी संख्या इथं 27 आहे, 27 मधून 8 गेलेत, उरले किती? 19. चिन्ह येईल मोठ्या संख्येचं. मोठी संख्या आहे 27, त्याच्या समोर चिन्ह आहे प्लसचं, म्हणून इथं प्लसचं साईन आला 19च्या समोर. ओके, आणि हा 19 नंतर इथं -6, ब्रॅकेट कम्प्लीट. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पुढे पहा आता, हा 4 + 5 ॲज इट इज, 4 + 5, हा 6 + 3, हे सुद्धा जर तसं सोडवा, ॲज इट इज ठेवून द्या. कारण की आपलं पहिले ब्रॅकेटमधला जो ब्रॅकेट आहे तो सॉल्व्ह करणं आहे. लक्षात घ्या, ब्रॅकेटमध्ये जो ब्रॅकेट असेल तो पहिले सॉल्व्ह करा. तो झाला की मग मोठा ब्रॅकेट सॉल्व्ह करा आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी. आता इथं 19 मधून 6 गेले, उरले किती? 13. ब्रॅकेटमध्ये किती आले? 13 आले. ब्रॅकेट कम्प्लीट झाला, सर्कल ब्रॅकेट. आणि फायनली तुम्ही आता बघू शकता की हे 4 + काय आहेत? 5 आहेत, आणि हे 6 अधिक या 3 न गुण टाका तुम्ही. आता ब्रॅकेटच्या बाहेरची संख्या, या 13च्या बाहेरची संख्या, हा 13 ब्रॅकेटच्या अंदर आहे, याच्या बाहेरची संख्या आहे 3. तर या 13 आपण 3 ने गुणू शकतो. तर ते होतात 33 किती? 39. 33 किती होतात? 39 होतात. ओके, सो 33 39 झाले, अधिक हे 6. पुढे काय होणार आहे? हा 4 अधिक हे 5 ॲज इट इज. 39 अधिक 6 करा. 39 अधिक 6 या स्क्वेअर ब्रॅकेटच्या अंदर 39 आहेत, 6 आहेत, त्या दोघांची केली बेरीज तर ते आपल्याला पाहायला भेटते 45, 45 भेटली. 45. आता हा 4 जात तसा प्लस या 45च्या बाहेर म्हणजे 45 हा ब्रॅकेटमध्ये आहे आणि त्याच्या बाहेर कोण आहे? 5 आहे. तर 5 ना आपण त्या 45ला काय करू शकतो? गुणू शकतो. सो 5 5 25, 5 4 2, 5 20, 20 2, 22. चला, हा दोघांचा आला गुणाकार. ब्रॅकेटच्या बाहेरची संख्या ब्रॅकेटच्या आतील संख्येसोबत काय असते? गुणीला असते. ठीक आहे. सो 225 हे झाले, अधिक हे 4 अधिक हे 4. तर आपल्याला पाहायला भेटते 225 अधिक 4, 225 आणि 4 229. 200 किती? 29 आहे की नाही? 4 आणि 5 9 आणि 2 2 तसे आपला आन्सर आला 229. तर पहा, इथं आपण सरळ रूप देत असताना कंचे भागू बेवो याच्यामध्ये पाहता 5वा प्रकार, आणि 5व्या प्रकारातलं हे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. या उदाहरणाला सॉल्व्ह करत असताना तुम्हाला पाहायला भेटते की याच्यात ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आहे. हा ब्रॅकेट होता, त्याच्यात ब्रॅकेट होता. तर मग आपण पहिले या ब्रॅकेटला सॉल्व्ह करू, आणि तो ब्रॅकेट सॉल्व्ह झाल्यानंतर मग हा मोठा ब्रॅकेट, आणि तो नंतर मग बाकीच्या काय होतील? प्रोसेस होतील. तर होप तुम्हाला हे उदाहरण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. टाईप 5 मधलंच आपण हे एक आणखी दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी घेत आहोत. पहा, या एक्झाम्पलमध्ये ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आहे. हा जो आहे हा आहे कर्ली ब्रॅकेट, महिरपी कंस, आणि त्या महिरपी कंसाच्या अंदर हा वर्तुळ कंस आहे. मग आता आपण सर्वात पहिले काय करणार आहोत? ब्रॅकेटमध्ये जर ब्रॅकेट दिसत असेल तर सर्वात पहिले तुम्हाला लहान ब्रॅकेट जो आहे तो लहान ब्रॅकेट इथे सॉल्व्ह करावा लागतो, आणि नंतर मग मोठा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, आणि तो झाल्यानंतर मग बाकीच्या प्रोसेस आपण करणार आहोत. आता इथे हे बाहेर दिल्यात 62, तर आपण काय करणार आहोत? हे 62 ॲज इट इज ठेवणार आहोत. 62 मायनस हा आहे आपला कर्ली ब्रॅकेट महिरपी कंस, तो जसा तसा ठेवला. हे 15 इथे आहेत भागिले. आता इथं गुणाकार आहे, गुणाकार आहे की नाही? गुणाकार आणि हा गुणाकार करा.
तीन त्रिक किती 9 मायनस बेदुनी किती 4. आपण पहिले हा छोटा ब्रॅकेट सॉल्व्ह करत आहोत. ओके, बाकी कुठल्याच झाले आपण हात लावत नाही आहोत. फक्त पहिले छोटा ब्रॅकेट सॉल्व्ह करलो. मग त्याच्यात अंदर दोन प्रोसेस होत्या. इथं एक गुणाकार आहे, इथं सुद्धा काय गुणाकारच आहे. मग आपण हा गुणाकार केला 3 गुणिला 3 3 त्रिक 9 आणि 2 गुणिला 2 म्हणजे 4. ओके, चला आता पुढे काय असाल, हे 62 ॲज इट इज मायनस कर्ली ब्रॅकेट. हा कर्ली ब्रॅकेट केल्यानंतर पुढे इथं काय येतील, हे 15 येतील भागेला 9तून 4 गेले. 9 मधून जेव्हा 4 जातात तेव्हा उरतात किती 5. 6ला 5. ठीक आहे, मधून 4 गेले 5. 62 मायनस, आता तुम्हाला पाहायला भेटते की 9तून 4 गेल्यानंतर 5 आले, पण याच्या समोर चिन्ह कोणतं आहे, भागाचं चिन्ह आहे. मग इथं भागाचं चिन्ह आलंय, हे लक्षात घ्या. म्हणून आपण डायरेक्ट इथं ब्रॅकेट न देता काय केलं, ब्रॅकेट हा काढून टाकला. कारण की याच्या समोर आपल्याला पाहायला भेटते काय, डिवाइडचा साईन आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे लिहिला काय ब्रॅकेट तरी काही फरक पडणार नाही आणि नाही लिहिला तरी काही फरक पडणार नाही. सो इथं 5 आला, 5 आपण या 15ला डिवाइड करू. 5 जर तुम्ही 15 भागलं तर 5 1 5 5 2 10 5 त्रिक 15. तर आपला भाग येतो, भागाकार येतो 3, म्हणजे आन्सरला आपलं 3. आता काय कसाल, हे 62 मायनस ब्रॅकेटच्या बाहेर काढा 3, 62 मधून गेले 3, उरले किती 59. किती उरले 59 उरले. सो फायनल आन्सर आपलं जे आहे ते आहे किती 59. तर पाचव्या प्रकारामध्ये तुम्हाला पाहायला भेटते की जर कंसामध्ये कंस असेल तर पहिले जो छोटा कंस आहे तो छोटा म्हणजे लहान कंस जो आहे तो आधी सॉल्व्ह करायचा. तो झाल्यानंतर मग मोठ्या कंसाकडे आपल्याला वळायचं असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह केलंय. काय अडचण असली तर निश्चित सांगा. याच प्रकाराचं एखादं उदाहरण मी तुम्हाला आता सोडवण्यासाठी देतो आहोत प्रॅक्टिस म्हणून. तर तुम्ही हे निश्चित सॉल्व्ह करा आणि याचं उत्तर काय असणार आहे हे कमेंट्समध्ये सांगा. काय तर 7 7 इन द ब्रॅकेट 9 + 5 6 + 8 गुणिले -4 -42 भागिले 6 + 7 इज इक्वल टू किती. आरामात सॉल्व्ह करा. एकदम सोपी कंडिशन आहे, सोपी सरळ रूप देणं आहे. फक्त आपल्याला त्या प्रोसेस समजून घेणं गरजेचे आहे. ओके, आता याच्यात ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आहे. ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट असेल तर पहिले आपण मिनी ब्रॅकेटला सॉल्व्ह करू. तो मिनी ब्रॅकेट सॉल्व्ह झाल्यानंतर मग मोठ्या ब्रॅकेटकडे जाऊ आणि नंतर फायनल मग आपली प्रोसेस असणार आहे. करत असताना पहिले रेखी कंस, वर्तुळ कंस, ओके, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. तर तुम्ही ह्या 2 स्टेपा एकाच वेळेस करू शकता. ह्या दोन्ही प्रोसेस तुम्ही एकाच वेळेस करू शकता, भागाकार आणि गुणाकार. आणि हेही 2 प्रक्रिया आहेत, बेरीज आणि वजाबाकी, ह्या सुद्धा आपण एकाच वेळी करू शकतो. ठीक आहे, एवढं तुमच्या नीट लक्षात घ्यायचं आहे. आणि आता याचं उत्तर काय येईल हे निश्चित तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. काय येईल तर मी तुम्हाला याचे ऑप्शन सुद्धा या ठिकाणी लिहून देतो, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. 1031 -847 पुढे आहे 599 आणि चौथा आहे -2548 -2548. हे 4 ऑप्शन आहेत. यापैकी कोणतं उत्तर येणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ट्राय करा, नाही आलं तर निश्चित सांगा. ठीक आहे, चलो. आता जो आपण 6व्या प्रकारासाठी, हा प्रकार एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारला जातो, तर त्या गोष्टीसाठी आपण फोकस करणार आहोत. ठीक आहे, 6वा जो प्रकार आहे हा कंच भागोबेवमधला अतिशय महत्त्वपूर्ण असा हा प्रकार आहे. ठीक आहे, सो टाईप 6 टाका आणि टाईप 6 मध्ये काय असते स्टेटमेंट दिलेलं, तर ते स्टेटमेंट पहा काय असतं. जर प्लस अधिक म्हणजे बेरीज म्हणजे गुणाकार, वजाबाकी म्हणजे मायनस म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे बेरीज, गुणाकार म्हणजे बेरीज,
आणि भागाकार म्हणजे वजाबाकी असेल तर प्रत्येक ठिकाणी हे कंडिशन वेगवेगळी असणार आहे. इथे आपल्याला कंडिशन हे दिलेलं आहे की बेरीज म्हणजे गुणाकार आहे, वजाबाकी म्हणजे भागाकार आहे, गुणाकार म्हणजे बेरीज आहे आणि भागाकार म्हणजे वजाबाकी आहे, असं असेल तर मग उदाहरण सॉल्व करा खालचं. आता हे जी कंडिशन आहे प्रत्येक ठिकाणी अशीच असतील असं काही नाही. जसं की आता इथं बेरीज म्हणजे गुणाकार दिलाय, तर काही ठिकाणी असं होऊ शकते की बेरीज म्हणजे भागाकार, ओके, भागाकार म्हणजे वजाबाकी. तर तुम्हाला जे कंडिशन दिलेली आहे त्या ठिकाणी जे अट दिलेली आहे ते त्या उदाहरणाची प्रॉपरली व्यवस्थित वाचणं आहे की आपल्याला काय दिलं आहे, ओके. आणि नंतर मग हे आपल्याला क्वेश्चन पाहायचा असतो नेमकं काय करायचं. सो क्वेश्चन आहे 12 × 8 इन द +5 आणि हे भागिले 63 बरोबर क्वेश्चन मार्क्स, असा हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आपल्याला सॉल्व करत असताना आपण सर्वात पहिले आपल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन इथं समजून घेणार आहोत. काय दिलं आपल्याला कंडिशन दिल्यात की बेरीज म्हणजे कोण आहे, गुणाकार आहे, वजाबाकी म्हणजे कोण आहे तर भागाकार आहे, गुणाकार म्हणजे कोण आहे, गुणाकार म्हणजे प्लस आहे आणि भागाकार म्हणजे कोण आहे, भागाकार म्हणजे वजाबाकी आहे. ओके, ह्या कंडिशन पहिले समजून घ्या की कोण म्हणजे काय आहे. प्लस म्हणजे गुणाकार आहे, वजाबाकी म्हणजे भागाकार आहे, गुणाकार म्हणजे प्लस आहे, बेरीज आहे आणि भागाकार म्हणजे वजाबाकी आहे. ह्या गोष्टी आधी आपल्याला त्या एक्झाम्पलच्या कंडिशन समजून घेण्यात आणि मग आता काय करायचं, जे या एक्झाम्पलमध्ये हे जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये जे चिन्ह आहेत त्या चिन्हांचं अल्टर चेंज करायचा, काय करायचा, बदल करून टाकायचा त्याचा. हे 12 ॲज इट इज, गुणाकाराच्या ऐवजी काय येणार आहे, प्लस येणार आहे. मग इथं आपण बेरीज चिन्ह घेतलं, बेरीज, ओके, गुणाकाराच्या ऐवजी बेरीज चिन्ह घेतलं, बेरीज. आता बेरीज म्हणजे काय होते, बेरीज म्हणजे गुणाकार होते, तर इथं गुणाकार करा 5. इथं चिन्ह आहे भागाकाराचं, भागाकार म्हणजे वजाबाकी होते, तिथं वजाबाकी, भागाकाराच्या ऐवजी 63. आता आपण याले सॉल्व करू. म्हणजे पहा, इनिशियली जे सुरुवातीला जे आपल्याला काय दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे, त्या उदाहरणाला आपण पहिले समजून घेऊ. ते उदाहरण समजून घेण्याच्या आधी जे आपल्याला अट दिलेली आहे ते अट आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. अट समजली की नंतर मग उदाहरणाकडे यायचं आणि उदाहरणामध्ये जे चिन्ह आहेत, बेरीज असेल, वजाबाकीचं चिन्ह असेल, गुणाकाराचं चिन्ह असेल, भागाकाराचं चिन्ह असेल, हे चिन्ह काय करायचं, ज्या अट आहेत त्या अटीनुसार, ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटीनुसार काय करायचं, चेंज करायचे आहेत, बदलून घ्यायचे आहेत. आपण बदलून घेतले. गुणाकार म्हणजे काय होते, प्लस होते तर प्लस घेतलं, प्लस म्हणजे गुणाकार होते तर तो आपण गुणाकार घेतला, भागाकार म्हणजे वजाबाकी होते, वजाबाकी. आता याला सॉल्व करा. आता हे सॉल्व करत असताना तुम्हाला मग काय करावं लागेल, आता तुम्हाला वापरायला लागेल आपली ही मेथड कंचे भागू बेवची. ओके, एकदा का तुम्ही काय केलं, चिन्ह बदलून घेतले, चिन्ह बदलून घेतल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, पुढे कंचे भागू बेव वापरून हे उदाहरण सॉल्व करावं लागते. आता कंचे भागू बेव वापरत असताना याच्यात गुणाकार दिलाय, आता गुणाकार करा. 12 जसे तसे प्लसचा साइन ॲज इट इज, 8 × 5, 8 × 5 = 40 वजा 63, वजा काय 63, राईट. पुढे आता इथे हे बेरीज आहे आणि वजाबाकी आहे, सो बेरीज करा. बेरीज जर केली तर 12 + 40 किती झाले, हे 62 आणि हे -63, 62 - 63. मग 62 मधून 63 गेले तर काय येणार आहे, उत्तर तुमचं -1. ठीक आहे, 62 मधून 63 आपण मायनस केली, मोठी संख्या ही आहे 63 अजून 1, आपलं उत्तर येणार आहे -1 हे आन्सर आलं. ठीक आहे, तर अट समजली, त्याच्यानुसार आपण गेलोय. पुढचं उदाहरण मी घेतोय, पहा. आता आपल्याला पुढच्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, जर
बेरजेला भागाकार म्हटले भागाकाराला बेरीज म्हटले गुणाकाराला वजाबाकीला गुणाकार म्हटले आणि गुणाकाराला वजाबाकी म्हटले तर उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे खालचं. (20+4 -14/7 × 3) बरोबर प्रश्नचिन्ह. बरोबर काय आहे? प्रश्नचिन्ह आहे. आता इथं जे कंडिशन दिलेलं आहे ते कंडिशन आधी आपण सुरुवातीला समजून घेऊ आणि नंतर मग आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की कोणते साईन्स आहेत, कोणते चिन्ह आहेत की जे आपल्याला करायचे आहेत, अल्टर चेंज करायचे आहेत. आता पहा, इथं तुम्हाला सांगितलं की बेरजेला काय म्हणायचं आहे? भागाकार म्हणायचं आहे. म्हणजे बेरीज म्हणजे काय झालं? भागाकार झालं. भागाकार म्हणजे भागाकाराला प्लस म्हटलं म्हणजे भागाकार म्हणजे काय झालं? बेरीज झालं. इथं तुम्हाला पाहायला भेटते की चिन्ह अदलाबदल कोणते झाले? बेरजेच्या ऐवजी भागाकार येईल आणि भागाकाराच्या ऐवजी बेरीज येईल. याला म्हणतो आपण चिन्हांची अदलाबदल. तसंच वजाबाकीला गुणाकार म्हटलं, वजाबाकीला काय म्हटलेलं आहे? गुणाकार म्हटलेला आहे आणि गुणाकाराला वजाबाकी म्हटलेलं आहे. सो अल्टर चेंज कोणामध्ये झालं? अल्टर चेंज झालं या दोघांमध्ये. ओके, अदलाबदल झाली. कोणाची झाली अदलाबदल? प्लसच्या ऐवजी भागाकार आणि भागाकाराच्या ऐवजी प्लस, वजाबाकीच्या ऐवजी गुणाकार आणि गुणाकाराच्या ऐवजी वजाबाकी. मग हे जे उदाहरण दिलेलं आहे या उदाहरणाला आपण डायरेक्ट सॉल्व्ह करणार आहोत काय? नाही, आधी आपल्याला चिन्हाची अदलाबदल करायला लागणार आहे. सो चिन्हाची अदलाबदल करताना इथं चिन्ह आहे प्लस, इथे येईल भागाकाराचं चिन्ह, कारण की प्लस म्हणजे काय आहे? भागाकार आहे. इथं वजाबाकी आहे, वजाबाकी म्हणजे गुणाकार, इथं गुणाकार येईल. हे 14. आता पुढचं चिन्ह आलं भागाकाराचं, भागाकार म्हणजे प्लस आहे, भागाकार म्हणजे प्लस, तिथं प्लस येईल 7 आणि हे जे गुणिले काय आहेत? 3 आहेत, तर गुणाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी वजाबाकी चिन्ह येणार आहे. ओके, अल्टर चेंज कोणाला केलं हे फक्त लक्षात घ्यायचं. अदलाबदल कोणाची झाली? तिथं वजाबाकी चिन्ह येईल 3. आता आपण याला काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, मग हे सॉल्व्ह कसं करायचं? तर त्यासाठी आपण कंडिशन समजून घेतली. नंतर आपल्या लक्षात आलं की चिन्हाची अदलाबदल आपल्याला काय करायची आहे? करून घ्यायची आहे. ते लक्षात आलं. नंतर आपण आता काय केलं? एक्झॅक्टली या एक्झाम्पलकडे गेलो, त्याच्यात चिन्ह बदलून टाकले. चिन्ह बदलले. आता आपण याला सॉल्व्ह करू कंचे भागू बेवनुसार. पहिले भागाकार, नंतर गुणाकार आणि नंतर फायनली प्रोसेस. आता 4 भागा, पुढे काय? 4 भागलं तुम्ही 20 ले, 4 पंच 20, 4 पंच 20 आले, इथं आला 5. ओके, हे सॉल्व्ह केलं आपण. इथं 5 आला. गुणिले कोण आहेत? 14 अधिक हे 7 आणि वजा 3. ठीक आहे, आता गुणाकार करू आपण. गुणाकार करा. 14 गुणिले 5, 14 पंच 70 अधिक हे 7 - 3. आता 70 अधिक 7 करू शकता किंवा 7तून 3 गेले तर 4 होतात, ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि 70 आणि 4 फायनली किती झाले? 74 झाले. आता तुम्ही 77 केले असते. 70 आणि 7 77, 77 मधून 3 गेले, किती होतात? 74 उरतात. एवढं हे सोपं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कंडिशन काय दिलेलं आहे ते कंडिशन या ठिकाणी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. टाईप 6व्यामध्ये हा एक डिफरन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस जी कंडिशन आहे हे मात्र आपल्याला काय असणार आहे? वेगळी वेगळी दिलेली असणार आहे. तुम्हाला उत्तर सॉल्व्ह करायचं आता ह्या प्रश्नाचं. पहा, जर प्लस म्हणजे बेरीज म्हणजे काय दिलं आहे? बेरीज म्हणजे वजाबाकी, वजाबाकी म्हणजे गुणाकार, वजाबाकी म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे प्लस
भागाकार म्हणजे प्लस आणि गुणाकार म्हणजे भागाकार. तर आता इथं पहा कोण कोण काय आहे, तर कन्फ्युजन व्हायला पाहिजेत नाही. प्लस म्हणजे वजाबाकी आहे, वजाबाकी म्हणजे गुणाकार आहे, भागाकार म्हणजे बेरीज आहे आणि गुणाकार म्हणजे भागाकार आहे. असं असेल तर खालील उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. 25 गुणिला 5 भागेला 7 वजा 4 अधिक 5 बरोबर किती. ठीक आहे, याचं तुम्हाला काय आन्सर येते हे सांगायचं आहे. ठीक आहे, उदाहरण एकदम सोपं आहे. कंडिशन लक्षात घ्या आणि कंडिशननुसार सॉल्व्ह करा. ऑप्शन मी देतो तुम्हाला आता 28, 18, 38 आणि 36. ठीक आहे, तर हे उदाहरण सोडून घ्या. अशा पद्धतीचा आपला काय असतो, हा टाईप 6 आहे, कंचे भागू बेव मधला. काय आहे, टाईप नंबर 6 आहे. दोन्ही टाईप अतिशय महत्वाचे आपल्याला आहेत. ठीक आहे, आता याच्यापेक्षा आपण एक एक स्टेप काय करणार आहोत, पुढे ॲडव्हान्स स्टेपकडे जात आहोत. एक एक पायरी जी आहे ती पायरी आपल्या आता काय होत आहे, वाढत वाढत जात आहे. आणि म्हणून तुम्हाला इथपर्यंत काही अडचण असली पाहिजे नाही अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. उद्याच्या भागामध्ये आपण प्रकार 7वा प्रकार 8वा पाहणार आहोत. म्हणजे कंचे भागू बेवचे जेवढे की प्रकार आहेत की जे एक्झाम ओरिएंटेड आहेत, एक्झाममध्ये विचारले जातात, असे सर्व प्रकार आपण या ठिकाणी समाप्त करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू सो मच.